थंडी नाही काही नाही, पण उग तुम्हाला आता ती फॅशन निघाली असं बसायचं, पांघरून बसायचं. आता मला काय हिऊ वाजना का मी हलगट आहे? सांगा ना, मला हिऊ वाजना का मी माणूस नाही का? पण कोण्याही मुंदे फळच्या माणसानं उठायचं आणि 2 घागरी डेऱ्यातल्या, रांजणातल्या आणि हौदातल्या मधल्या अंगावर टाकायच्या. आणखी 11:45 प्रेम कीर्तन सोडित नाही. बाया म्हणत्याला कसा सोडशील? पैशा करता मरशील. समाज देवा करता म्हणणार नाही, काहीतरी वेगळंच बोलणार. लक्षात आलं ना सगळ्यांच्या? आता तुम्ही दररोज कीर्तन ऐकले वेगळे वेगळे. रात्री उमेश महाराज दसरथ आहे, उद्या विशाल महाराज खोले, आणि मध्यंतरी माझं कीर्तन आहे. मी साधा माणूस. लक्षात आलं ना? आणि ज्यांची कथा आमच्या मराठवाड्यातले एकमेव निवृत्ती महाराज कथा करून कीर्तनला उभे, म्हणजे मनापासून धन्यवाद. नाही तर कथाकार दुसऱ्याच्या कीर्तनला उभा राहते, शक्य नाही. पण तुमच्या मुंदेफळ मध्ये काय जादू आहे की काय औषध आहे? मी आलं तसं विचार करायलो की महाराजाकडे सगळी जबाबदारी तुम्ही ठोपवली, म्हणून गावकरीचं मंडळीचं कोटी कोटी अभिनंदन. लक्षात आलं ना सगळ्यांच्या? चला आता तुम्ही कीर्तनला बसलेत. आता कीर्तनला बसलेत का व्याख्यानला बसलेत का प्रवचनला बसलेत? कीर्तनाला. प्रवचन म्हटलं की मुद्दा, प्रवचन म्हटलं की वही, आणि कीर्तन म्हटलं की अभंग. आता हे काय आहे बाबा? रेंज आहे ना फुल? हा, म्हणजे कीर्तन आहे. मग कीर्तनासाठी अभंग किती चरणी घेतला मी? बोला, दिसायले काय? किती? 4. 4च चरणी अभंग आहे. अभंग लय सोपा आहे, भजनेला गतिरोधक पडणार नाही. तुम्हाला मोबाईल टच करायची गरज नाही, कुठून आणला हे करून म्हणायची गरज नाही. साधारण सोपा अभंग आहे. बघा ना, आता प्रत्येक चरणावर 4 चरणावर मी 30 मिनिटं चिंतन करणार आहे. 30 त्रिक 90 आणि हे वरचे चालीचे हे प्रमाणाचे घ्यावं लागते ना मध्ये. ह्याचा जुमडा करून आपल्याला 2.25 तास बोलायचं. पुन्हा माझा प्रवास आहे आणि माझं 62 वर्ष वय. 3 कीर्तन इळाचे सतत उभे राहून करतो, बसत नाही. कसं बसू वाटेल? टक टक दिसत आहे. फुसकी फटाकडी बसल. कीर्तन कळालं ना? मग अभंगाद्वारे, अभंगामधून आणि अभंगाच्या भूमिकेतून जगद्गुरु तुकोबाराया देवाकडे जाण्याचे पर्याय, देवाकडे जाण्याचा मार्ग आणि देवाकडे जाण्याची साधना या अभंगामध्ये सांगितल्या. बघा ना, या अभंगामध्ये बर कुणीतरी माणूस तुकोबाराकडे गेला असावा. महाराज देव मिळाला पाहिजे, देव कळाला पाहिजे, देव भेटला पाहिजे आणि देवाचं दर्शन झालं पाहिजे. त्याला महाराज म्हणले, इकडे ये, बस. तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय, सोपा उपाय सांगतात महाराज. बरं महाराज काय करू? महाराज म्हणले, काहीच करू नको, एक कर. तुला देवच जर पाहिजे तर देवाच्या पाया पडण्याच्या ऐवजी तू देवाचा वाहन म्हणजे सारथी, म्हणजे ड्रायव्हर, म्हणजे चालक. तुला देव पाहिजे ना? देवापेक्षा देव आता कोणाच्या ताब्यात आहे? सारथ्याच्या म्हणजे ड्रायव्हरच्या. त्या ड्रायव्हरचं नाव काय सांगू? अभंगाचं पहिलं, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी,
मी म्हटलं विदर्भामध्ये चाललो आणि मेकर तालुक्यामध्ये मुंडेपळा चालवलं. भजण्याचं काय होतंय? नंबर 1 भजने ठेवले तुम्ही, डीएड करून सीईटी केलेली. नंबर 1 आधी म्हणला भजन्या मोहा गळा बसलाय. गळा बसला नाही, मला बसवित. किती सुंदर प्रमाण दिलं. तरी मी म्हणलं आमच्या निवृत्ती महाराजाचं नियोजन आहे म्हणलं, इथं काय कमी आहे? या बा माणसं कमी असू जा, सगळ्या 500च्या नोट आहेत तुम्ही कडक. मी 5000 माणसात 20,000 माणसात 10 माणसात निवृत्ती महाराज तेवढंच कीर्तन करतो. क्या बात नाही, क्या बात है, क्या बात नाही, सांगा ना. तुम्हाला 2 मिनिटात सांगू, घट तूप घ्या की पातळ घ्या, भाव एकच. पौरा अर्धा काढा की भरून काढा, धावत तेवढंच. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का? किती सुंदर महाराजांना प्रमाण दिलं. तुम्हाला देव पाहिजे ना, मग देवाच्या पाया पडण्याऐवजी गरुडाचे पायी. बघा ना, आता गरुड हा अंडज, जारज, उद्बीज आणि श्वेत 4 खाने आहेत. खाण्या किती आहेत? 4. मुक्त्या किती आहेत? 4. पुरुषार्थ किती आहेत? 4. आश्रम किती आहेत? 4. आणि वेद किती आहेत? 4. मग 4 खाद्यातला एक अंडज मधला पाखरू कोण? गरुड. काही माणसं म्हणले महाराज तुम्हाला इतक्या लांबून आणलंय आणि काय तुम्ही अभंग घेतला? निवृत्ती महाराजांना कशी तारीख दिली? गरुडाचे पायी. बर काय अभंग घेतलाय? महाराज काय बोलणार आहे? तुमच्या मनात शंका वाटली असेल ना. पण कधी लक्षात ठेवा, महाराज म्हणले गरुडाच्या पायी का? गरुड एक पक्षी आहे, म्हणजे पाखरू आहे. बघा ना, मग त्या गरुडाच्या पायावर का? मला 2 मिनिटात सांगा. तुम्ही शेतकरी आहेत, मी शेतकरी आहे. तुमच्याकडे बैल आहेत ना? बैल नाही असतील ना? असं कसं? आता ट्रॅक्टर मुळे झालं, पण पहिलं आऊत कशाचं होतं? बैलाचं. मला तुम्ही 2 मिनिटात सांगा, तुमच्याकडे आज बैल आहे का? हाय. वा, मान्य, कळालं. मान्य आहे ना? हाय. मग 2 मिनिटात सांगा, तुम्ही रोज बैलाच्या पाया पडता का? पण पोळ्या दिवशी बघा, बैल दारात पण रोज पाया पडणार, आणि पोळ्या दिवशी पडल्याशिवाय राहणार. रोज पडल्यात का? तुम्हाला उलट्या होत्यात का? मळमळ करताय का? इथं तर दिव्या खाली अंधार आहे. आता बैल संपला. बघा ना, आपल्या गावात कुत्र आहे ना, कुत्र
श्वान, कुत्र कुत्र रोज पाया पडता का नाही. आणि सट्टी दिशी अहो सट्टी दिशी बघा ना, हातात भंडारा, एका हातात भाकर आणि बायकोला म्हणत एकडी एक खंडोबा आलाय. एवढं नाही, येळकोट येळकोट जय मल्हार. आणि त्या दिवशी अभंग निवडून ठेवला, ओम वाग्या सोहम वाग्या. बघा ना, प्रेम नगरा वारी आणि सावध होणे भजने लागा देव करा काय वारी. आता तुम्ही पाया पडणार, पण कुत्र्याच्या एक दिवशी पाया पडायलीत का नाही? पडायलीत. राग यालाय का? आणि आला तर काय करणार? पडले का नाही पाया? आता बैलाचं झालं, आता ह्या बाया बसल्या. तुम्ही सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी, तुम्ही रोज मालकाच्या पाया पडता का? पडता का? बाया म्हणत्याल ही पिढा कोणा आणली ग इकडं विदर्भामध्ये? मी नीटच करतो, तुम्ही मालकाला नीट बोलणार. कधी बघा सक्का माणूस सोडून मालकाच्या पाया पडणार आणि वडाला येडी. कळाला का? वडाचं झाड कधी येडी त्याला? वड सावित्रीला वडाला येडी. काय पसारा, वडाला येडी. नाही बरोबर आहे का चूक आहे? कशाला येडी? वडाला येडी. आणि जाताना म्हणते आता माझी साडी पडी तर काढून ठेवा, माय मी वडाची पूजा करायचा आली. हाटे मोडून पडतील पारू. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का? बरोबर आहे का? चॅनल बदलू. माझ्याकडे 2 भुईमुग आहेत, पसरी आणि उपट्या. आधी आकार बघतो, जर माणसं नवीन असले तर उपट्या, शाने माणसं आहेत ना पसऱ्या. गरजा करू देत नाही, दळणात करणा करीत नाही. आता बैल सांगितला, तुम्हाला कुत्र सांगितलं, तुम्हाला वड सांगितला, पडता का नाही पाया? पडता का नाही? पडता का नाही? पडता का नाही? पडता ना. गेला डोसक्यातला ज्ञानपणा हे करीत असता म्हणून तुकाराम महाराज सांगायले गरुडाचे पायी. बस तुम्ही पडलेत ना पाया, पडायलेत ना आज बी, पुढे पडणारच ना तुम्ही. मग तुम्ही एक करा, तुम्हाला देव हवे ना, गरुडाच्या पाया पडा. महाराजांनी एवढे विदर्भातले सुंदर देवाच्या सासरवाडीतले माणसं, कौंडण्यपूर देवाची सासरवाडी, गजानन महाराजाचं इकडे पडलेली, मुक्ताबाईचं परिसर, आणि आम्हाला तुम्ही एवढं खाली येऊन का सांगायले? त्याचं कारण आहे, तुम्हाला देवच जर पाहिजे प्रायव्हेट करता येत नाही. कसा करता येत नाही? 2 मिनिटात ऐका. तुम्हाला जेच कडे जायचंय ना, वकील पाहिजे. जेच कडे जायचे कोण पाहिजे? वकील पाहिजे. तुम्हाला डॉक्टर कडे औषध घ्यायचंय ना, तुमच्याकडे पैसा आहे, बुद्धी आहे, टेक्निकल नॉलेज आहे, म्हणून मेडिकल जाऊन मनानं शानपणा करता येत नाही, सल्ला डॉक्टरचा घ्यावं लागतं. एक उठलं आणि मनानच कानात पिळायचं औषध खोकल्याला घेतलं, 4-5 ढकनं घेतलं कानात पिळायचं खोकल्याला, आणि झोपलं. 12:30 वाजता पोट पिळून आलं. उठणं बाथरूमला जाणं, कळालं का? बरोबर आहे का चूक आहे? चला जाऊ द्या. तुम्हाला उपाय पाहिजे होता, तुम्हाला उपाय पाहिजे होता. काय झाला? काय झाला? पाहिजे होता काय? उपाय झाला काय? अपाय. आता औषध चुकलं का सल्ला चुकला? औषध चुकलं. बघा ना, तुम्हाला उपाय पाहिजे तर काय झाला? अपाय. तुम्ही कुठे गेले? डॉक्टरचा सल्ला घेतला नाही म्हणून. माझं बोलणं तुम्हाला कळालं ना? आता याला प्रमाणे आले.
काही माणसं म्हणतील महाराज आधार कार्ड द्या, प्रमाण द्या, अंगठा लावा. आम्ही लय सुज्ञ माणसं आहेत. निवृत्ती महाराजाची कथा ऐकायलो, आम्ही इतके येडे नाहीत. याला सुप्रीम कोर्टातलं पैठणचं प्रमाण सांगतो, संभाजीनगर जिल्ह्यातलं. महाराज म्हणले तुम्हाला देव हवे ना, स्वतंत्र करता येत नाही, तुम्हाला संतांच्या माध्यमात धरावे संतांचे ते पाय, वा मस्त प्रमाण दिलं. प्रमाण म्हणलं आणि प्रमाण लागलं. मान बी मिळाला आणि गुण बी मिळाला. असं वाटायला तुम्हाला खिशातले 500 रुपये द्यावे, पण तुम्ही गोसायाचं घेत नाही. नाही, आज गुरुवारचं मज कसं घेताल गोसायचं? मला दक्षिणा देऊन पाया पडता. बघा किती प्रमाण गोड दिलं. हरी प्राप्तीशी उपाय, धरावे संताचे ते पाय. हे झाला नाथ महाराजाचा हरिपाठ. याला झालं ना. आता नाथ महाराजांचेच अधिकाराचे आमचे ज्ञानोबा आहे. बघा ते ज्ञानोबा आहे काय सांगा तुम्हाला. देवच जर पाहिजे, स्वतंत्राच्या पायानं टेक्निकलच्या बुद्धीने जाऊ नका. संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा शिरप आणि तुम्हाला 2 प्रमाणा दिली. तुम्हाला आता व्यवहारातलं तुम्हाला रनिंग मधलं उदाहरण सांगतो. आता तुमच्याकडे लग्न होते तर आमच्याकडे बी लग्न होते का नाही? होते का नाही? हा. आता नवरी संघ करवली आणि नवरदेवा संघ राहते ते कोण? नाही संघ राहते ते सकोन्या. त्याचं नाव तुमच्याकडे काय म्हणते? खरंय का? खरंय. त्या बाती लांडगा. नवरदेवा संघ कोण म्हणतेत का तुमच्यात? वा. कधी आता नवरदेवा संघ लांडगा आणि नवरी संघ करवली. आणि लांडगा नसेल आणि नवरी संघ जर करवली नसेल आणि दोघच जर गावात टिकणंग टकणंग आली तर बाया म्हणत्याल माय. अगं हे न तर दिपूर चाकडा टाकला की मंजुळा माय हो. माझं बोलणं कळालं? नवरी संघ करवली पाहिजे आणि नवरदेवा संघ कोण पाहिजे? लांडगा पाहिजे. प्रायव्हेट येता येते का? नाही. आता एवढा मुद्दा सांगितला. तुम्हाला 3रा दृष्टांत सांगायलो. ऐका. आता आपल्याला तुमच्या गावाहून मेकरला झाला पहिली गाडी किती वाजता आहे?
6:30ला. पहिली गाडी किती वाजता आहे? 6:30ला. तुम्हाला पहिली गाडी धरायला किती वाजता उठावं लागल? 6ला. बरोबर आहे ना? हा नाही रेंज नाही का? हा अहो गाडी कितला? 6:30ला. उठाव कितला लागल? 4ला. हे 5:45ला उठले आणि बायकोला म्हणाले ए ती म्हणली काय आणि आणि मला 6:30ची गाडी धरायची आणि ठोई पाणी आणि लाव मोठा जाळ. आता बायकोनं मोठा जाळ लावला आणि जाळावरच पाणी टाकलं. इजल का तापल? इजल का तापल? इजल. त्या जाळाच्या आणि पाण्याच्या मध्ये पातेलं पाहिजे. जाळाच्या आणि पाण्याच्या मध्ये काय पाहिजे? पातेलं. म्हणजे बघू ना पाहिजे, भांड पाहिजे. कळलं का? आणि भांड नसेल तर जाळ इजणार. तुम्हाला देव हवे, पंढरपूरचा देव हवे, तर तुम्हाला स्वतंत्र जाता येणार नाही. महाराज म्हणले तुम्हाला देवच जर पाहिजे तर एक करा, गरुडाचे पायी आणि ठेवी येळो येळा डोई. बर, डोई म्हणजे मस्तक, हे पाय कपाळ, हे पाय हेड. कीर्तन कळालं ना? हे पाय हे आहे ना, हे देवाच्या पायावर, त्या गरुडाच्या पायावर ठेवा आणि गरुडाच्या पायावर डोकं ठेवून काय म्हणा? बघा किती चरण आहे अभंगाचं? दुसरं. आणि वाजले 9:30. बघाले काय माझ्याकडे टकटक. माझं काम कसं आहे? समयोजाना. हा हे हिवाळ्याचे दिवस आहे. हा माणसं गेलेत कामानं गांगाटून. हा त्याला टक टक हरभऱ्याची ढाळी आहे. कळालं का? लप लप बोंड कापसाची. कोणला कीर्तन आहे कोटाले. आणि कधी लक्षात ठेवा, आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जातो. सातारा, सांगली, आळंदी, पुणे हे टाइम नाही. 7 ते 9, 6 ते 8, 4 ते 6 टाइम. त्याला मी पत्रकार परिषद घेतली. एवढा टाइम तुम्ही का कमी केला? ते म्हणले आधी भजन आणि नंतर भोजन. आपलं कसं आहे? आधी भोजन आणि नंतर भजन. आधी पंक्तीला खातय गुळू गुळू, मग भजने करते उशीर 8, 8:30ला, 9ला. आणि मग घरी जाते आणि पांघरून घेतलं की पडत. आणि पडल्या बायको म्हणताय ओ ओ ओ उठा आणि भजन सुरू झाले. हे म्हणते गेलो असतो हे निश्चय छंग ऐकूया दे. नुकसान झाला का फायदा झाला? नुकसान झाला. कधी बघा तुम्ही टाइम दिलाय ना, टाइमाला सुरू केलं की वातावरण चांगलं. कामाचे माणसं आहेत तुम्ही. आता मला जायचं असतंय. हा बघा ना, आता मला 300 किलोमीटर जाणं, 300 येणं, 600. उद्या पुन्हा सकाळी आमचे नियोजन सांगा ना. तुम्ही तर झोपणार होतो, पण आमचं जीवन
हा तुम्हाला वाटतं महाराज की भजने लई सोपे नाही गंगाराम, लई अवघड आहे. याला प्रमाण आहे माझ्याकडे. भक्ती ते कठीण, शिवावरील पोळी भजन सोपं आहे का? आता या बघा उभा राहणे भजन सोपं आहे का? काय काय म्हणजे हो चाल मन आहे सोपं आहे ती. मन तू तुला 1000 रुपये देतो, मन इकडे मन. हे कसं झालंय आपल्या माणसाला सवय लागली. आमची माती आमचेच माणसं. हा काही काही बसल्या लावून मध्ये महाराज बोलू लागलं भजने प्रमाण म्हणू लागले. तुला गाजर कळत काय कळत तुला गाजर? मन मन उठ उठ इकडे मन उठ नाही बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का? आता काही काही म्हणते ना वधू महाराज उंदरा मांजराच्या गोष्टी सांगत आहे. मला 2 टाका लोणचं आणि खार. लोणचं आणि खार घातल्या हलवावं लागते. हलवावं लागते का नाही? हलवावं लागते का नाही? नाही तर पाणी सुटते ना बुर्रा येते. कीर्तनला बसलेला माणूस हसला पाहिजे आणि हल्ला पाहिजे. व दुकोट्याला बसल्यावर बसू नका. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का? हा तुम्हाला 2 मिनिटात सांगू. ज्यावेळेस तुम्ही हसताल, फ्रेश राहताल, मन मोकळं राहताल, डायबिटी, बीपी, शुगर आणि आम्लीपित्त आणि ऍसिडिटी होतच नाही कोण्याही माणसाला. वाक्य लिहून घ्या. रोग का वाढलेत? हे जळकी, कपटी, मधल्या गाठीची आणि कुईट मनाची. कधी बघा तुम्ही कोण्या माणसाला रोग आहेत बसणं आणि वच विचार करीत राहत फल्यानं घर बांधलंय आपलं कवा होतंय की घेणं ना देणं. कोणाला कापूस आणि सोयाबीन चांगलं झालं याला खपतच नाही. हा याचे झाड उपटून टाकते संध्याकाळी जाऊन. कधी बघा. हा तुम्हाला 2 मिनिटात सांगू. फ्रेश राहा, मोकळं राहा, काम करा. कीर्तन काला का केमिकलचं खाऊ नका आणि काही जरी वेळ आली फ्रीज मधलं खाऊ नका. कंपनीला चांगलंय वाटाले इकरी व्हाली शिळ नासना झालंय पण जेवढे रोग वाढलेत आणि लोकांच्या शिकायती जे गुडघ्याच्या झाल्या का नाही त्याचं कारण आहे बघा. हे फ्रीज मध्ये ठेवालेत, गुळू गुळू खालेत, गबूचे गबू गोल गायून बसा ये ना, बसलं तर उठा ये ना. एक मलाच म्हणाले तुमच्या पाया पडायचं माझ्या हाताला धरा तुका मुवा जावायची. काय केलं ते नाही काही गरज आहे का मला? सांगा ना. तुम्हाला एक सांगायलो हे आगाव नखरे बंद करा. ज्वारीची भाकर कळलं का? मस्त मुगद बाजरीची भाकर आणि चांगलं खा. तुम्हाला रोग आला तर बस स्टँडवर आमची कालर धरा आणि काम करा. हो माणसाला कोणी काम न ग वाटालेला वाढ नाही. हा फुकट खाला लखली. हा फुकट काम न ग वाटाले. बरोबर आहे का चूक आहे? मोकळे राहा. महाराजाला प्रमाण द्या मला खाण्याला. याला प्रमाण आहे माझ्याकडे. तुकाराम महाराज म्हणले कसलं खा सांगू? युक्त युक्त आहार नेमेंद्रियासी. मी एवढा पदर का घ्यालो? निवृत्ती महाराज उभे आहेत म्हणून. हा आज निवृत्ती महाराज म्हणजे येणाऱ्या महाराजाची आरटी होती.
बरोबर आहे का चूक आहे? हा, एक तर रामकथा सांगायलेत आणि पुन्हा 2 तास उभा राहिलेत म्हणजे जोक नाही. हा, आणि भजने मला चांगले भेटले. बघा ना, वाजविणार सुंदर भेटला चांगल्या पद्धतीनं, म्हणून टाळी वाजवून स्वागत करा. कधी बघा, आता प्रमाण दिलं युक्त आहार विहार. काही लोक म्हणजे ना काय होते, तुम्हाला 2 मिनिटात सांगू. कपड्याला इस्त्री अवश्य करावी, पण कपडे धुवून. देवाचं नाव घ्यावं, पण माळ घालून. बिनमाळीचं जर भजन केलं, नफा ना तोटा, पाप जात नाही आणि पुण्य होत नाही. आणि माळ घालून जर भजन केलं, पुण्याची गणना कोण करी. कधी लक्षात ठेवा. काही म्हणतात काय होते बिनमाळीचं, मग ह्या पायातला बुठ्या बालत घाल, काय होतं इकडी येतो. इगडी 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 सांग, ह्या पायातला बूट ह्या पायात जमतय का? जमतय का? आता ही टोपी महाग घालाय जमती का? जमती का? आता ह्या गुंड्या महाग जमत्यात का? घाल की काय होतंय? हा, तोंडातला घास घाल, नाकात काय होतंय? माणसं जरी आपले माणसं नीट होते तो, हे आपले माणसं साईड झाली त्याला. हा, काय होतंय म्हणणाऱ्याला. हे बा, तुम्हाला 2 मिनिटात सांगू. वर्षाला सप्ताह चांगला कर्जा. हा, कापूस सोयाबीन हे तुमच्या घरात आहेत पिकं. हा, हरभरे शेतात आहेत. कार्यक्रम चांगल्या पद्धतीने वार्षिक कर्जा. हा, हे बा, मस्त केलं पाहिजे आणि सप्त्यात सगळे राहिले पाहिजे. तुम्हाला 2 मिनिटात सांगू. ग्रामपंचायतचा सदस्य ग्रामसभेला उपस्थित पाहिजे, आमदार साहेब विधानसभेला पाहिजे, खासदार साहेब लोकसभेला पाहिजे, आणि हिंदू माणूस सप्त्याला उपस्थित पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं आहे? घरात बसला हिंदू कसला? सांग ना. हे बरोबर आहे का चूक आहे? आमच्या इकडे गावात राहतात ते मांजर, शेतात राहतात ते रान मांजर. गावात राहतात ते डुकर, शेतात राहतात ते रान डुकर. हा, सप्त्यात राहतात ते माणसं. कोण म्हणाले रान माणसं? मी काहीच माग राहून म्हणाले सप्त्यात राहत नाही ते रान माणसं. भांडण लावायचे आमचे. काय माणसं आहे तो? मला वाटलं उगा उभं राहिलं काय की लक्ष्मीचं पिलू उभं राहिले. लबाड नाही, माईचो गावाची शपथ घे म्हणलं. नाही, बरोबर आहे का चूक आहे? आपलं कीर्तन कळालं ना. मग आता एवढ्या कुण देवाकडे जा आणि त्या गरुडाला काय म्हणा, गरुडा गरुडा वेगी आणावा तो हरी. आणि मज दिना ते उत्तरी. मी लहान आहे, आता तुकाराम महाराज मोठे पण दिन म्हणतात. कधी लक्षात ठेवा आणि हे वाक्य लिहून घ्या. लहान माणसाला मोठं म्हणा, तुम्ही एक दिवशी मोठे होताल. आता बोलणं कळालं ना. आणि जे माणूस दुसऱ्याला लहान म्हणतय ना, ते कधीच मरून जाईल, मोठा होत नाही. हा, मिठाच्या पाण्यासारखं जाग्यावरच जिरतय. नोहे सारिता निराळी आणि लवण मिळविता जळी. ज्ञानोबराची होई का लवणाची कुंजरी सुदलिया लवण. बघा ना. हा, तसं ते होतंय ना. तुम्ही वाक्य शिका. हा, चांगल्या पद्धतीनं अभंगाचे मदतीना ते उद्धरी. आता तुकाराम महाराजांनी देव बोलले एक, जिजाबाईच्या पायातला काटा देवानं काढला 2. देवानं एवढे काम गेले ते तुकाराम महाराज म्हणत मजदीन. दुसरा एक शब्द आहे बघा, मज पाम राशी काय आणि पायाचे वाण. बघा, लहान माणसं तुकाराम महाराज म्हणतात. एवढं नाही,
तुकोबराया म्हणतात आम्ही कसे आहेत, आम्ही सदैव सुडके. आम्ही सदैव कीर्तन कळलं ना, आम्ही सदैव सुडके. आणि आपलं कीर्तन कुठं झालंय मददिना ते बा तुकाराम महाराज दिन म्हणाले. तुम्हाला देव पाहिजे लहान. आता आपल्या मंदिरात कासव का आहे, मंदिराच्या पायरीला काय असतंय, बघ काय असतं ते कासव. कासव का असतंय, का असत म्हणा, सांग तूच म्हणा, सांग तूच म्हणा. तू पैसे विचारले आम्हाला बोलायला वालास. कासव का असतं कळलं ना. माणसं आले की कासव मध्ये पाय आणि घेते, आणि माणसं गेले की चलत आहे. त्याची एक करा, लोक जर आपल्या रागावू लागले आपण लिंता ठेवा. हा लिंतेच वागा, ते कासव ते सांगत आहे. तुम्ही शेगावच्या दिंडीत राहता ना, नाही तुमचं वय काय, वय हा 60. पंढरपूरला किती वेळेत गेलते तुम्ही, किती 9 वर्ष केली. मला 2 मिनिटं सांगा, तुम्ही देव पाहिला ना, पाहिला का, पुंडलिकरायाचं मंदिर पाहिलं, पुंडलिकरायाचं घर बघितलं का, नाही. कोणाही सांगा मी पुंडलिकरायाचं घर बघितलं म्हणून, सांगितलं आजी मा, तुम्हाला चान्स आहे. हा पंढरपूर बघितलं, पुंडलिकरायाचं मंदिर बघितलं. कोण्याही माणसानं 5 मिनिटं देतो, वर याद करून सांगा, हा मी पुंडलिकरायाचं घर बघितलं म्हणून सांगा. भागले मागायला गेले. चुकून बघायला वाकून, हा वाकून बघायला. हा एक म्हणाले महाराज बुटकं दिसायले रे, तुला वटील घ्यायचंय रे, काय करायचंय. इकडे पुंडलिकरायाचं घर बघितलं नाही. आओ देवाचं मंदिर हेच पुंडलिकरायाचं घर आहे. जरा डोळे उघडा. हा पुंडलिकरायानं आई वडिलाची सेवा केली आणि पुंडलिकरायाच्या घरी कोण आले, देव झाले. मग घराचं काय झालं, मंदिर झालं. डोळे उघडा. हा आपल्या मंदिरात घराचं मंदिर करा. बस महाराज प्रमाण द्या मला, प्रमाण. याला प्रमाण आहे सुप्रीम कोर्टातलं. नाथ महाराज हरिपाठामध्ये नित्य नाम घोष जयाचे मंदिरी तिची काशी बघा नाथ महाराजांचा हरिपाठ. हा म्हणून तुम्हाला एक सांगायलो, दाळात तुळशी लावा, घरात पांडुरंगाची मूर्ती ठेवा. तुकोबराया, ज्ञानोबराया, मोतीराम महाराज, मारुतराव महाराज, राजे छत्रपती, गजानन महाराजांची घरामध्ये काय ठेवा, फोटो ठेवा. हा तुम्हाला माफी मागून बोलू,
तुम्ही जेवढी किंमत उसाला देता, जेवढी किंमत केळीला देता, जेवढी किंमत कापसाला देता, जेवढी किंमत हरभऱ्याला देता, एवढीच किंमत दारातल्या तुळशीला द्या. काय म्हणणं आहे तुमचं? शंका आहे का कोणाची? शंका आहे का? बेटी बचाव आणि बेटी पढाव. जेवढी किंमत मुलाला एवढीच किंमत मुलीला. मुलगा झाला म्हणून नाचू नको र, थल थल करू नको. काय माणसं म्हणजे मला मुलगा झाला, अरे मुलगा झाला नाही, तुला फुकणारा झाला. डोळे उघड. आता तरी उघडी कळो येईल. लय नाचाला थल थल करणार पोरग झालं म्हणून. बापाचं मोड कोण फुकीत आहे? हा, पोरग. आणि मड्याला वारं कोण घालतंय? पोरगी. मग फुकणारला 7-12 देता का वारा घालणाराला? खाली बघाय का रोग आलाय का आता? बरोबर आहे का रॉंग नंबर आहे? यस का नो? इंग्रजी शिकलो येडं कवर राहू. आणि 2019ला सगळ्याच इंग्लिश पाठ झाली. कसली बाय म्हणाली, माय चित्राचा नवरा पॉझिटिव्ह झालाय म्हणे. हो, तुला खुरपायचं कळ ना, पॉझिटिव्ह नाही ग माय, निगेटिव्ह म्हण. बर जरा बिडी ओढायची कळ ना, ते म्हणाल लॉकडाऊन पडणार म्हणार. तुला काय कळते गंगाराम? आता लॉकडाऊन पॉझिटिव्ह निगेटिव्ह कवा कळालं? करोना मध्ये आधी होतं का? होतं, पण तुम्हाला माहित होतं का? सांगा ना. आता काही माणसं म्हणतील महाराज तुमची एवढी हुकुमशाही का? तुम्ही एवढं आम्हाला असं वागाच का म्हणाले? तुम्हाला 2 मिनिटात सांगू ना. हे तुमचं हे पांघरलेलं कोणाचं आहे? तुमचं आहे का? मर कापसाचं कीर्तन कळालं का? माझं बोलणं कळालं? हे बाई, हे शरीर आहे ना, हे शरीर, हे शरीर आहे का? हे शरीर हे तुमचं नाही. नकरा करायचा नाही कोणी. मला नाही कळालं, मला टाइम संपला माझा. हे कळलं का? हे पा, कपाळ बाईच आहे, कपाळ लाडक्या बहिणीच आहे, पण कपाळावर कुंकू मालकाच आहे. काय म्हणणं आहे तुमचं? कपाळ बाईच आहे, पण कपाळावर कुंकू बाई. नाही, बरोबर आहे का चूक आहे? अहो, गळाबाईच आहे, गळाबाईच आहे ना, पण गळ्यात मंगळसूत्र मालकाचं. बघा ना, पाये आहेत ना, पाये बाईचे आहेत, पण पाया जोडी कोणाचे आहेत? मालकाचे आहेत. हात बाईचा आहे, पण हातात कुंकू कोणाचं आहे? बांगड्या मालकाचं. एवढं तर तुम्हाला कळालं ना मी कुठं बोलायलो कमी जास्त. लक्ष्म्या पुढे सामान ठेवले मन काही बी. कीर्तन कळालं ना? आता ऐका. हे पा, सगळा बाईचा कारभार मालक बघ. बाईचा सगळा कारभार कोण बघत आहे? मालक. तुमच्या शरीराचा सगळा कारभार देव बघत आहे. काय बघत आहे? देव. महाराज प्रमाण सांगा. आता मी बोलायलो का मला कुणी बोलवायले? बोला. नाही, तुम्ही कीर्तनला बसली आहेत का बसविले? बसलो. बसविल्यावर गेले कुठं? हे करला का? कसं कळाले? मला वाटलं उगाच बसलेत काय की माणसाला कीर्तन कळायले. आता उग महाराज म्हणतात लोक समाजाला कळत नाही. कळत आहे ना, त्याला प्रमाण आहे महाराज माझ्याकडे. चाले हे शरीर कोणाची सत्य कोल बोलविते, देखवी ऐकवी दयाचे भजन. जेने हा जीव दिला दान, दयाचे करीन चिंतन. नकरा करायचा नाही, सप्ताह चांगला कर जा. 1 पट्टी खण देत जा. 2 आणि चांगलं झालं 2-3 माणसं तुम्ही निवडली. मला यजमान किती येत? 3. 15 त्रिक 45.
मी म्हणलं माणसं कोण असतील बाबा माणसं मला सांग एवढं लोक म्हणले एवढं का वाढविलं नाही एवढं का वाढविलं अहो स्वयंपाक झाल्यावर माणूस चुरून खाते आणि 2 बांधून नेते बीपी लो आली का कधी लक्षात ठेवा हा हे तुम्हाला 2 मिनिटात सांगू पैसा कमवा आणि पैसा कमवून उदार अंतकरणानं खर्च करा उदास विचारी वा 10 वाजले हा 10 वाजले 10 हा काय म्हणतील मधु महाराज आणखी तुम्ही दुसऱ्या चरणावर येत आणि आणखी 2 चरण राहिलीत खाली हा बघा राईट टाइम 11ला टेन्शन कोणाही घ्यायचं नाही 8:30 ते 10:30 पावणे 11ला 8 तास टेन्शन घ्यायचं नाही हा कधी बघा ह्या बाई लेकर थया नाचायलीत बघा लेकरं वाढवायचं आणि लेकरं घडवायचं काम गुरुजी तुमच्याकडे हा कधी बघा म्हणून आता ही लेकरं बघा किती नाचाली आणि तुम्ही मस्त पांगून बसलीत आपल्या गावची सांगा ना आणि मग म्हणतो भजनाला आणि महाराजाला पैसे लागते तू मग भजन कर की कधी लक्षात ठेवा 2 चरण झाले किल्लर ड्रायव्हर 1 सारथी 2 आणि गरुड 3 गरुडाच्या पाया पडा 2 गरुडाला म्हणा वेगी आणावा तो हरी आता संपलं गाडी बाहेर लावली ड्रायव्हरनं बरोबर आहे ना मग ड्रायव्हर गाडीत राहिला बाहेर राहिला देव उतरले आणि घरामध्ये गेली माझं बोलणं कळालं ना मग आता जोपर्यंत गरुडाकडे देव होते गरुडाच्या ताब्यात गरुडानं बाहेर गेलं देव मध्ये गेले आता देव कोणाच्या ताब्यात आई साहेबाच्या मला कधी सांगा की अहो एखादा महाराज तारखीला येणं गेला महाराजनीला फोन लावा भजने येणं गेला भजनीला फोन लावा नाही आला तर मला सांगा नाही बरोबर आहे का चूक आहे कधी बघा मग आता देव कोणाच्या ताब्यात मी सांगू अभंगाचं 3रं पाया लक्ष्मी हारी